भवानी फेब्रुवारी सन 1670 साली 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी ठाणा मोगलांचा किल्लेदार औरंगजेबाचा सरदार उदय भानू राठोड औरंगजेबाचा सरदार उदय भानू राठोड यांच्यापासून यशवंती घोरपडीच्या साहाय्याने तो द्रोणागिरीचा कडा तडून छापा घालून उदय बनास ठार मारून या ठिकाणी देह ठेवला। या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला भीम पराक्रमी वीर रत्न तानाजी मालुसऱ्यांच्या स्मरणार्थी महाराजांनी तो अस्थिकलेश बांधला। ही श्रींची इच्छा आणि महान वीर रत्न तानाजी मालुसऱ्यांची इच्छा। तर तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले म्हणून महाराजांनी या ठिकाणी संबोधलं गेलं। मावळे आले त्या ठिकाणी राजगडावरनं सूर्याजीला या ठिकाणी दुःख व्यक्त करून इथं आग पेटवली आणि सूर्याजीने ते दोर कापले गेले। मावळे पळायला पळू लागले तर सूर्याजी परतीच्या दोरावर गेला आणि परतीचा दोर कापून टाकला। सूर्याजी म्हणाला, अरे हिजड्यांनो पळताय पुढे, पाठीमागे फिरा, आपला बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय, आपला बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय। मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले। त्याच अद्भुत पराक्रमाचं त्या शौर्याचं आणि तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाचं या ठिकाणी पिक्चर पाहण्यापेक्षा या ठिकाणी तानाजी मालुसरे येऊन पाहणं हे शोभल। धन्यवाद। जय भवानी। आणि महाराजांच्या स्वराज्यातला 17 हत्तीमधला एक शिव गेला म्हणून महाराज म्हणाले, गड आला पण शिव गेला, गड आला पण शिव गेला। आग पेटवली, उदय भानूच्या जनानखान्यासमोर संकेत केला, तो राजगडावरती मिळाला आणि राजगडावर जिजामातानं म्हटलं, गेलं शोभा माझा लाडका कोंढाणा सर झाला, लाडका कोंढाणा सर झाला आणि स्वराज्याचा भगवा फुटला। महाराज आले आणि महाराजांनी उदय भानाच्या प्रेताची विल्हेवाट लावली। उदय भानाच्या प्रेताला स्वराज्याचा मान दिला। तानाजी मालुसरेंची पालखी सजवली, यात्रा त्या ठिकाणाला असताना ही यात्रा केली आणि तानाजी मालुसरे राजगडावरून कोकण प्रांतामध्ये उंबरठमध्ये गेले आणि मालुसरे बंधूंनी महाराजांनी मालुसरे बंधू घेतले आणि मालुसरे बंधूंनी तानाजी मालुसरेंचे अंतिम संस्कार केले। महाराज म्हणाले गेले, आपल्या स्वराज्यातला 17 हत्तीमधला एक शिव गेला आणि म्हणून महाराज म्हणाले, गड आला पण शिव गेला, गड आला पण शिव गेला। जय भवानी।